तेवढ्यात तिथून एक साहेब आले आणि त्याच्या मागे पुढे 40-50 माणसाचा घोळका होता. कोणीतरी म्हणाले, कलेक्टर साहेब आले. गोविंदा त्या माणसाचा रुबाब पाहून भारावून गेला. त्याला मनामध्ये वाटले की आपल्या मुलाला पण कलेक्टरच करायचे. गोविंदा हा मुळात एक अनाथ मुलगा. आई व वडील लहानपणीच वारले. आई व वडिलांचा खूप लाडका होता. लहान असताना वडील आतेभावाकडे मुंबईला गेले होते. त्याने नवीन घर मुंबईला घेतले होते. त्याचा वास्तुशांती कार्यक्रम होता. त्यांना मत्तीला बोलावले होते. तिथे गेल्यावर आवरावरी आणि त्यांना हाताखाली जे जे लागते ते देण्यासाठी गेले होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण गावाकडे येण्यासाठी जेव्हा ते रेल्वे स्टेशनवर गेले, रेल्वे स्टेशनवर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये गोविंदाचे वडील व त्यांच्या आतेभावाचा मृत्यू झाला होता. ही बातमी त्याच्या आईला समजल्यावर तिला तो धक्का सहन झाला नाही व तिला वेडाचा झटका आला आणि ती वेडी झाली. पुढे गोविंदा व आई मामाकडे राहायला आले. गोविंदा लग्नात जेवायला बसला होता. जेवण खूप छान होते आणि त्यामध्ये वेगवेगळे नवनवीन पदार्थ होते. ते तो खाण्यात गुंग झाला होता. तसे ते लग्न गोविंदाच्या कोण्या नातेवाईकाचे किंवा कोण्या मित्रमंडळीपैकी कोणाचेच नव्हते. तो रस्त्यावरून जात असताना सहज बँड पथक आणि लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू आला. मग त्याचे पाय आपोआप लग्नाकडे व जेवणाच्या पंक्तीकडे वळले आणि तो मन लावून जेवण करू लागला. जेवणामध्ये गुलाबजामुन, बर्फी, रबडी, सॅलड, उडीद पापड, पुरी, चपाती, पनीर भाजी, डाळ तडका असे चविष्ट पंचपक्वान्नाचे जेवण होते. तो शांतपणे त्याचा आस्वाद घेत होता. त्याला मनातल्या मनात वाटले, माझी बायको आणि मुलगा असता तर त्यांनाही हे खायला मिळाले असते. तेवढ्यात तिथून एक साहेब आले आणि त्याच्या मागे पुढे 40 ते 50 माणसांचा घोळका होता. कोणीतरी म्हणाले, कलेक्टर साहेब आले. गोविंदा त्या माणसाचा रुबाब पाहून भारावून गेला. त्याला मनामध्ये वाटले की आपल्या मुलाला पण कलेक्टरच करायचे. गोविंदा हा मुळात एक अनाथ मुलगा. आई व वडील लहानपणीच वारले होते. आई व वडिलांचा खूप लाडका होता. लहान असताना वडील आतेभावाकडे मुंबईला गेले होते. त्यांनी नवीन घर मुंबईला घेतले होते. त्याची वास्तुशांती कार्यक्रम होता. त्यांना मत्तीला बोलावले होते. तिथे गेल्यावर आवराआवरी आणि त्यांना हाताखाली जे जे लागते ते देण्यासाठी गेले होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण गावाकडे येण्यासाठी जेव्हा ते रेल्वे स्टेशनवर गेले, रेल्वे स्टेशनवर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यामध्ये गोविंदाचे वडील व आतेभावाचा मृत्यू झाला होता. ही बातमी त्यांच्या आईला समजल्यावर तिला तो धक्का सहन झाला नाही व तिला वेडाचा झटका आला आणि ती वेडी झाली. पुढे गोविंदा व आई मामाकडे राहायला आले. सरकारची जी काही तुटपुंजी मदत मिळाली ती मामांनी घेतली. मामा दारुड्या होता. गोविंदा शाळेत हुशार होता, पण आईला वेड लागल्यानंतर त्याचा आणि शाळेचा संपर्क तुटला. आईकडे लक्ष द्यावे लागायचे.
आई वेडाच्या भरात कुठेही जायची, त्यामुळे गोविंदा आईकडेच लक्ष द्यायचा. त्यामुळे त्याने शाळेला रामराम केला. अशीच 2 वर्षे गेली, पण आई राधाबाई काही ठीक झाली नाही. अशात तिला कावीळ झाली. कावीळ पोटात उतरली आणि ती त्याच्यातून काही ठीक झाली नाही. तिचा मृत्यू झाला आणि गोविंदा पोरका झाला. आई गेल्यानंतर मामाने गोविंदाला रघुनाथरावांकडे चाकरीला ठेवले. तिथे सर्व कामे छोटासा गोविंदा करायचा. त्या बदल्यात पोटभर जेवण व जे काही पैसे मिळायचे ते गोविंदाने मामाला द्यायचा. इकडे मामाची चांदी होती. गोविंदाचे पैसे घ्यायचा आणि दारू उडवायचा. मामाला दारूचे इतके व्यसन लागले होते की तो 24 तास दारूत घालवू लागला. पुढे 4-5 वर्षांनी मामाचे लिव्हर खराब झाले आणि मामाचाही मृत्यू झाला. मग मामाची एकुलती एक मुलगी जान्हवी आणि गीताबाई यांची जबाबदारी गोविंदावर आली. आता गोविंदा 16 वर्षाचा झाला होता आणि जान्हवी 9 वर्षाची होती. गीताबाई मिळेल ते तिथे कामाला जात होत्या. त्यांनाही माहेरचा काही आधार नव्हता. त्यांनी गोविंदाला घरी बोलावले. चाकरीचे काम सोडायला लावले व गोविंदाला गौंड्याच्या हाताखाली जायला सांगितले. गीताबाई प्रेमळ होत्या. गोविंदाचे वडील गेल्यावर त्यांनीच गोविंदाला आणि त्याची आई राधाला बोलावले होते. त्यांची जेवढी करता येईल तेवढी सेवा व मदत केली होती. असंच दिवस जात होते. जान्हवीची 10वी शाळा झाली आणि गोविंदा ही बिगारी काम करता करता गौंडी झाला होता. जान्हवीला ही स्थळं येऊ लागली होती. जान्हवी तशी दिसायला सुंदर, गोरीगोमटी, नाक कोरल्यासारखे, लांब सडक केस, टपोरे डोळे, बघता क्षणी मनात भरावे अशी. गीताबाईंच्या मनात एक विचार आला की आपली मुलगी बाहेर देऊन आपण म्हातारपणी कुठे जायचे? जावयाच्या दारात गेलेले शोभून दिसेल का? गोविंदा आपल्या जवळच आहे, त्यालाही कोणी नाही. आपणाला म्हातारपणी आधार होईल आणि आपली मुलगी बाहेर देऊन याला कुठून आणायची परत? तोही आता मोठा झालाय, पैसेही चांगले कमावतोय, कुठले व्यसन नाही आणि कमावलेले सर्व पैसे आपणाला आणून देतो. दिसायलाही छान, जोडा अगदी छान जमेल. त्यांनी मनातल्या मनात निश्चय केला की औंधा वैशाखात दोघांचे लगीन उरकायचे आणि मोकळे व्हायचे. गोविंदालाही जान्हवी आवडत होती, पण मनातले तो कोणाला सांगत नव्हता आणि जान्हवीच्याही मनात गोविंदाने घर केले होते. एक दिवस शेजारची मीनाबाई आली आणि गीताला म्हणाले, कुठे बाहेर देते मुलगी? घरातच नवरा आहे, देऊन टाक त्याला. गीताबाई ही म्हणाली, माझ्या मनातले बोलला तुम्ही. गीताबाईलाही जवळचे असे कोणी नसल्याने ती शेजारी पाजारी असे सर्वांना लागून होती. तिला मैत्रिणीही भरपूर होत्या आणि गावातल्या लोकांनाही त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. गावातील सर्वांनी मनावर घेतले आणि जान्हवी आणि गोविंदाचे लग्न थाटामाटात लावून दिले. रघुनाथरावांनी जागा दिली. मंडपवाल्यांनी पैसे घेतले नाहीत. वाजंत्री सूरसनाईवालेही फुकट आले. घोडाही फुकट आला. रघुनाथरावांनी लग्नासाठी गोविंदाचे पालकत्व स्वीकारले, आई वडील म्हणून. आचारी फुकट आला. गावातील सर्वांनी एक दिवस गोविंदा आणि जान्हवी या दोघांसाठी काढला होता. जान्हवी गावातील प्रत्येकाची लेक झाली होती
आणि गावातील सर्वांनी योगदान दिले होते. एक दिवस गावातील शाळा बंद होती. गावातील सर्वांनी पैसे काढून जेवणाचे नियोजन केले होते. जेवणात आज जे गोविंदा खात होता ते सर्व पदार्थ होते. थोडा वेळ हे सर्व आठवून गोविंदाचा हात ताटातच राहिला आणि डोळ्यातून नकळत अश्वे टपकू लागली.